वाटतं की माझे अधिकारी तिथे स्पॉटवर यायला काय झालं त्यांना पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालते. मग कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत. माजी महापौर आहेत, त्यांना अशी अमानुष मारहाण आहे. सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय. पालकमंत्री तुम्ही आहात, थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? मी थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे आणि ऐकलं नाही ना मी तर काय करेल मी सांगतो तुम्हाला. हा राग संताप उगाच येत नाही. माझी महापौर आहेत, ते कार्यकर्ते बघा त्याच्या त्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारलं जात नाही ना त्या पद्धतीने मारहाण केलेली. आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा? कॅमेरा मधला म्हणतो कॅमेरा बंद कर, याला हे कर. अरे तुम्ही चाललंय काय तुमचं? पण तुमच्या सत्तेमध्ये तुमची मुलगी इथे उमेदवार असताना सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही, ती बसलेली आहे. ती म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्याच्यावर कारवाई करा, आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात. काय करायची ती निवडणूक आम्हाला? काय त्या निवडणुकीमध्ये पडले? कार्यकर्त्याला जर लाठीचार्ज होत असेल तर माझा कार्यकर्ता जखमी, मी जाऊन काउंटिंग करू, मी जाऊन तिथं पाहू कोण निवडून येतो, किती किती गुलाल उधळायचा. माझ्या कार्यकर्त्याचे डोके फोडणार आणि आम्ही गुलाल उधळून द्यायचं, हे आमच्याकडून सहन होणार नाहीये. सर काउंटिंग से पहले लाठीचार्ज हो जाता है। हाँ, यहाँ पे आज काउंटिंग का बंदोबस्त लगाया हुआ है और यहाँ पे कुछ आने के बाद कुछ गेट पे घटना हुई। यहाँ पे हमारे पुलिस ऑफिसर्स और लोगों का कुछ एक कहना है और शिवसेना के विकास जैन और उनका भी एक कुछ कहना है, स्टैंड है। उसके बारे में हमारे लोगों का और शिवसेना का नेताओं का जो भी स्टैंड है उसके बारे में हमारे डीसीपी इंक्वायरी करेंगे और उसके ऊपर जो भी है वो कायदे से कार्रवाई हो जाएगी। सर ये चीज़ें अगर इस पैरामाइज के बाहर होती तो समझ में आता था, लेकिन कैंपस के अंदर ये हाँ बराबर है, कैंपस के अंदर चीज़ें क्यों हुई, कुछ रीज़न होगा, उस बारे में भी जो भी है वो तहकीकात की जाएगी। तो उनका इल्ज़ाम ये है कि आई कार्ड वगैरह देखने के बाद भी जो है तो टारगेट किया। हाँ वो अभी हम इस बारे में जो वीडियो है, ऑडियोज़ है, उसकी सब तहकीकात की जाएगी और उसके बारे में जो भी है वो डिसीजन लिया जाएगा। सर रिपोर्टर को भी मारा गया, कैमरामैन को भी धक्का दिया गया, जो देखा जाए जो भी है उसके उसमें सभी बातें। लो बूम दियो बूम। चलो ये हाथ में रहे हो, वो लगा दो, लगा दे सर, लगा दे। जरा साइड मध्ये काय जातं साईडला मीडियाचे लोक बाहेर घेता मीडियाचे लोक जा तुम्ही आता त्यांच्या वयाच्या उडून जा त्यांना तेच म्हणलं यार तिकडे सांगा कशा साईडला उभे आहेत सगळे. अहो मतमोजणीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहे, बरोबर आहे. सामान्य माणसाला प्रवेश नाहीये. मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही? ही कोणती मस्ती आहे तुमची? हा जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण. हा बळाचा जो वापर आहे ना हा मस्तवालपणा आहे.
तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे बोट दाखवतायत, डीसीपी एसीपी कडे बोट दाखवतायत. या तिघांबरोबर आमच्यापैकी एका या सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि कॅमेरा बंद कर म्हणून सांगितलं. कॅमेरा सुद्धा बंद तो देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी आहेत, याला सांगितलं की तू बंद कर म्हणून. आता ही जी मस्ती आहे, आता तुम्ही चॅनलवाले आहात, तुम्हाला सुद्धा जर त्याला मारहाण केली, त्याला चॅनलवाल्याला मारहाण, कॅमेरा बंद कर, आम्हाला मारू दे, याचा अर्थ काय? हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना, याची मस्ती ही उतरली पाहिजे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे. सीपीला मी बोललो, सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे आहेत, स्पॉटवर यायला काय झालं त्यांना पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालली म्हणून. कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत. माजी महापौर आहेत, त्यांना अशी अमानुष मारहाण आहे. सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय. पालकमंत्री तुम्ही आहात, थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? मी थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे, आणि ऐकलं नाही मी तर काय करेल मी सांगतो तुम्हाला. हा राग संताप उगाच येत नाही. माझी महापौर आहेत, ते कार्यकर्ते बघा, त्याच्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारल्या जात नाही ना, त्या पद्धतीने मारहाण केलेली. आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा? कॅमेरा मधला म्हणता कॅमेरा बंद कर, याला हे कर. अरे तुम्ही चाललंय काय तुमचं? पण तुमच्या सत्तेमध्ये तुमची मुलगी इथे उमेदवार असताना सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही, ती बसलेली आहे. ती म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय, त्याच्यावर कारवाई करा. आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात. काय करायची ती निवडणूक? आम्हाला काय त्या निवडणुकीमध्ये पडले? कार्यकर्त्याला जर लाठीचार्ज होत असेल तर माझा कार्यकर्ता जखमी, मी जाऊन काउंटिंग करू, मी जाऊन तिथं पाहू कोण निवडून येतो, किती गुलाल उधळायचा. माझ्या कार्यकर्त्याचे डोके फोडणार आणि आम्ही गुलाल उधळून द्यायचं, हे आमच्याकडून सहन होणार नाहीये. ते अतुलकर नावाचे डीसीपी आहेत, ते पण काही बोलला तयार नाही. ते म्हणतात की मला माहिती घेऊ द्या. माहिती कसली घेणार आहेत असा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे. हे जे हे ठरवून काही लोकांनी आता केलेले तर शब्द मी वापरला असता तर पुन्हा तुम्ही म्हणा की जीप सटकली म्हणून. या अशा पद्धतीने आम्ही आयुष्यभर इलेक्शन लढत आलेलो आहे, अनेक निवडणूक आम्ही लढल्यात, पण अशा पद्धतीने झालेलं आम्ही कधी पाहिलं नाही. काउंटिंगच्या दिवशी लाठीचार्ज असता कधीच नाही, इतिहासामध्ये कधी झालेला नाही. आणि धक्कादायक म्हणजे जिथे काउंटिंगसाठी जे लोक बाहेर गर्दी करतात तिथे एकही पोलीस नाही. म्हणजे किती वाईट अवस्था आहे. रस्त्यावर लोकांना जाता येत नाही, प्रचंड गर्दी आहे. जालना रोडवर एसएफएसच्या समोर गर्दी आहे, तिथे कोणीच नाहीये, तिथे पोलीस नाही. सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि इथे मात्र मोठी गर्दी करतायत. आमच्या आयुक्त तिथून मॉनिटरिंग करतात, मॉनिटरिंग बसल्या ठिकाणून मॉनिटरिंग करतात. अरे फिरा ना रस्त्यावर तुम्ही, काय तुम्हाला काय झालंय काय तुम्हाला? रस्त्यामध्ये लोकांना त्रास होतो. काही म्हणजे काही हितचिंतक असतात ते तिकडे गर्दी करतात, ट्रॅफिक जाम झालेली, शहराचा बोजवारा उडत चाललेला आहे आणि पोलीस आपल्या मस्तीत आहे. इतकं संवेदनशीलपणा शहरामध्ये दिसतो, संवेदनशील केंद्र सांगतायत आणि काहीतरी अनुचित होऊ शकतं असं असताना सुद्धा इतकी बेपर्वाई पोलीस करतायत. तर त्यावर आता तुम्ही पालकमंत्री म्हणून शेवट काय सांगाल? मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे आणि यांच्यावर कारवाई. मला हा निवडणूक हा आमचा विषय नाही. निवडणूक जिंकेल कोण हारेल कोण हा विषय आमच्याकडे नाही. कार्यकर्त्याला झालेला अमानुष मारहाण हा आता आमचा प्रमुख विषय असणार. मात्र तुमच्या कार्यकर्त्याला कमीत कमी 100 पेक्षा अधिक पोलीस त्या ठिकाणी होते. आम्ही घटनास्थळी होतो आणि त्यांनी मारहाण केली, ते घेरून मारलं, सगळ्यांनी गुन्हेगार खाली पाडून मारलं त्या ठिकाणी. मी स्वतः घरी बसलेलो होतो. चला काउंटिंगला जातात, होईल जे काही निकाल लागायचा लागेल, आपण नंतर भेटूया. 100 पोलीस आता तुम्ही स्वतः पाहिले ना. आता चॅनलवाले जेव्हा पाहतायत, आता याला डिनाय कसं करेल आता? विशेष म्हणजे त्यामुळे कॅमेरा त्यांनी जाणून संपूर्ण कॅमेरे बंद केले आणि घेरून मारलंय खाली पाडून एकदम असं. विकास जैन यांना घेरून मारलंय. आम्ही घटनास्थळी होतो सगळे. हे घटनास्थळी आता हे तुम्ही आय विटनेस आहात. चीड काय येते ना, यामुळे येते चीड. पोलीस कुणाचे असू, सरकार कुणाचं असू, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताना नेमक्या कोणत्या ठिकाणी बजवायचं हे समजलं पाहिजे ना. मर्दुमकी इथं काय दाखवतात? त्या ड्रग्स वाल्याकडे दाखवा ना, दारूच्या अड्ड्यावाल्याकडे दाखवा ना, गुड्ड्याकडे दाखवा ना, त्या टायमाला बलात्काराकडे दाखवा ना, त्या टायमाला शेपूट घालता साले आणि अशा टायमाला मर्दुमकी दाखवता कार्यकर्त्यावर. हे सगळे हप्तेखोराची चाललेली मस्ती. तुमच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी विचारलं.
सर, ही मारहाण आणि शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी संताप व्यक्त केला. नेमकं काय प्रकरण झालेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्र्यांना काय आश्वासन दिलं? ITI कॉलेजच्या या ठिकाणी आज मतमोजणी ठेवलेली आहे. योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी जे मतमोजणीचे जे प्रतिनिधी आहेत ते चेकिंग करत असताना येत असताना काही घटना घडली आणि त्याच्यामध्ये पोलिसांची एक बाजू आहे जे आमचे अधिकारी मांडत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे विकास जैन आणि ते जे पदाधिकारी आहेत ते एक बाजू सांगत आहेत. तर त्या बाबतीमध्ये निपक्षपाती आमच्या संबंधित DCPच्याकडून चौकशी केली जाईल आणि योग्य ते पुढील कारवाई केली जाईल. त्यामध्ये त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. जे ते बाहेर न राखता म्हणजे तिकडे न राखता इथे राखल्यावरून संताप व्यक्त केला, अशी मारहाण करणं बरोबर आहे. अशा प्रकारे कोणालाही मारहाण केली असेल तर ती चुकीची आहे. पण नेमकं कशामुळे ही बाब घडली किंवा काय झालं याची देखील पडताळणी करणे आवश्यक आहे. पोलिसांची काय बाजू आहे? नाही, पोलिसांची आता मी बोलेन जी काय आहेत आमचे त्यांनी काही मला बातमी सांगितलेल्या आहेत त्या बाबी सगळ्या पडताळल्या जातील. पण काही कॅमेरामन रिपोर्टरला सुद्धा मारहाण केली, कॅमेरा बंद करायला सांगितलं, ते ऑडिओ सगळे रेकॉर्ड बरोबर आहे. काही तर ऑडिओ असं पास दिलेल्या घटनेचे ऑडिओ त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. आता देखील त्याची देखील पडताळणी केली जाईल आणि पुढील त्या चौकशीमध्ये सगळ्या बाबी पुढे येतील. एक प्रश्न आहे की रात्रीपर्यंत कारवाई करा असं पालकमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं, तर ते आता कारवाई या वेळेत होईल का आणि ते कशा अनुषंगानं होईल? नाही, बघू आता. कारण की आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याकरता मतदान आहे, मतमोजणी आहे. मतमोजणीनंतर आपला बाकीचा शहरातील बंदोबस्त देखील आहे आणि ही देखील बाब आहे. त्याच्याबद्दल आमचे अधिकारी कारवाई करतील जे काय. या केंद्राशिवाय SFS किंवा गरवारीला खूप मोठी गोंधळ उडालेला आहे आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलीस यामधला काहीच समन्वय नाही असं दिसतंय. आता या क्षणाला सुद्धा गरवारीच्या मध्ये गोंधळच सुरू आहे. तर हा सगळा गोंधळ ते म्हणतायत की पोलिसांमुळे झाला, पोलीस म्हणताय की ते इलेक्शन कमिशनच्या मुळे झाला. नेमकं काय झालं? नाही, जे काही आय कार्ड आहेत ते आय कार्ड पडताळणी केल्याशिवाय कोणाला आत सोडलं जाणार नाहीये. पुरेशा अंतरावरती सर्व लोकांना आपण थांबण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी योग्य ते चेकिंग केल्यानंतरच त्या लोकांना आपण सोडवत आहोत. चेकिंग केल्याशिवाय अनोळखी आणि पासेस नसलेल्या लोकांना सोडण्यात येणार नाही. ते पडताळणी करणं चालू आहे आपलं. आणि सर, प्रश्न असा आहे की हे सगळं नव्यानं नाही होत की वर्षातून 2 वर्षातून निवडणुका होतच असतात. असा गोंधळ या संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच होतोय की सगळ्याच मतदान केंद्रावर दोन्हीकडूनही पोलीस आणि प्रशासन गोंधळ प्रचंड आहे. जिथे जावं तिथं सगळ्या समस्या आहेत. मग याला जबाबदार कोण आहे असा साहजिक प्रश्न पत्रकारांना आम्हाला पडतोय. प्रश्न तसा आहे की जे काही नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे, फक्त पडताळणीचा प्रश्न आहे ते तो करून आता थोड्या वेळात मतदान सुरू होईल त्यामध्ये. ठीक आहे सर, मतमोजणी 10ला सुरू असताना 10 वाजेपर्यंत हा सगळा गोंधळ आहे. नाही, बघा, जे लोक येत आहेत त्यांना पडताळणी आणि बरेचसे लोक उशिरा देखील आलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी आणि आता त्याच्यामध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी सगळे लोक आत गेलेले आहेत. मतमोजणी आता सुरू होईल. ओके सर, हिंदी रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।